अहो एवढं जपून टाकून राहिले, खत टाकून राहिले की साखर? अव साखर तरी स्वस्त आहे, पण हे खत सोन्याच्या भावाचं व्हायला, सोन्याच्या भावाचं एवढं महाग व्हायला हे खत. अरे बापरे. आज आपलं सगळं खत वावरात टाका, आपलं पीक एकदम भारी आलं पाहिजे. अव पीक तर आलंच पाहिजे, नाही तर मग या खतानं उगवेन आपलं सगळं कर्ज, आणि मग बसा कर्ज भरत. रुको जरा, सबर करो. अहो झाली का खताची रिकामी थैली? अव खताची थैली नाही, शेतकऱ्याचा खिसा रिकामा झाला, खिसा. अहो चला आता घरी. झालं बापा आता खत टाकणं. अहो काय देवाले प्रार्थना करून राहिले काय? अव देवाले नाही, या खताले सांगून राहिलो की आता तरी पैसा वसूल करून दे रे बाबा. आमच्या शेतकऱ्याचं तर असं आहे की आमच्या पोरांनी जर काही आम्हाला खायला मागितलं तर आम्ही आणून नाही देऊ, पण आमच्या पिकाले कर्ज काढून आणून देऊ. परमेश्वरा, यावर्षी तरी चांगलं उत्पन्न होऊ दे रे देवा.